नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सातत्याने तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात। खरं तर मे महिना अगदी जवळजवळ आजचं जर आपण पाहिलं तर 16 तारीख आहे आणि या वर्षी खरं तर ही टेनिस बॉल क्रिकेटची शेवटची स्पर्धा असावी आणि तदनंतर पावसाळी स्पर्धेला सुरुवात होईल। परंतु आज या स्पर्धेची भरपूर चर्चा आम्ही सातत्यानं करत आहोत। ज्या पद्धतीचं आयोजन खरं छोट्या छोट्या गोष्टींवर सातत्यानं लक्ष लावून राहिलेले आहेत संपूर्ण कमिटी। आणि आज जर पाहिलं तर अनेक खेळाडूंना या अंधेरी परिसरातील अनेक खेळाडू आज या मैदानावर खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात। विशेष कौतुक करावं लागेल आणि त्याचबरोबर सचिन भाऊ तळेकर यांचं टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील योगदान अगदी अभूतपूर्व राहिलेलं आहे आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्र टेनिस बॉल चॅम्पियन्स लीगचे खरं तर असिस्टंट कोच म्हणून सुद्धा त्यांची भूमिका ते निभावणार आहेत। म्हणजे क्रिकेटवर सातत्याने त्यांनी प्रेम दाखवलेलं आहे। अनेक नामवंत खेळाडू आजच्या दिवसामध्ये तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळाले। जाऊया मॅच कडे। फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळते। डॉक्टर खाडेस DN नगर अंधेरी बॉयज त्यांच्या विरोधामध्ये सागर 11 ही टीम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। डॉक्टर खाडे यांच्या राजन 11 टीमचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। स्ट्रायकर बॅट्समन वीर, नॉन स्ट्रायकर बॅट्समन सनी, गोलंदाज क्रमांक 1 राज। गोलंदाजी मार्कवर पहिला सुरू, पहिला बॉल पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेटचं सूत्र आहे, चांगल्या बॉलला सन्मान द्या। पुलरलिनचा बॉल होता परंतु पहिल्याच बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय। पहिला बॉल आला डॉट। 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होईल आणि समोर जी ट्रॉफी ठेवली त्या ट्रॉफीसाठी आज जर पाहिलं तर संघर्ष पराकोटीला पोहोचेल। आज जवळजवळ 8 टीम्स खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील। उद्याच्या दिवसाला देखील 8 टीम खेळताना पाहायला मिळतील। राज पुन्हा एकदा तयार, समोर आहे वीर। यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न यावेळी देखील यशस्वी झालाय। बॅक टू बॅक आलेला दुसरा डॉट बॉल। मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवणं फार गरजेचं आहे। तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुमची गोलंदाजी देखील एक महत्त्वपूर्ण फॅक्टर होऊ शकतो। तेच दाखवत असताना गोलंदाज आपण राजला पाहतोय। वीरसाठी हा बॉल। यावेळेला मात्र आपण पाहिलं तर अगदी सरळ पंचांचं बोट गेलं आकाशामध्ये। लेग बिफोर द विकेटचं पतन, पहिला धक्का लागलाय, मैदानाच्या बाहेर जाईल वीर। पहिला धक्का लागलाय। पहिल्या आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय। कोणत्याही प्रकारची धाव स्कोर कार्डवर नाही आणि 3ही बॉलवर संपूर्ण निष्प्रभ करून टाकले बॅट्समन वीरला। आणि तिसऱ्या बॉलवर लेग बिफोर द विकेटचं पतन होत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी। पहिला बॉल आपण पाहिला तर तो गुड लेन्सवर टाकला होता। दुसरा बॉल आपण पाहिला तर तो आपण वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु तिसरा बॉलचा जर विचार केला तर अगदी सरळ टाकला आणि तिथे मात्र जाळ्यामध्ये अडकला वीर। यस्टनचा वेध घेण्याच्या अगोदर त्याच्या पायाचा वेध घेतला आणि तदनंतर आपण पाहिलं तर लेग बिफोर द विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का लागतोय। फ्रंटलाईन सीमर मला दिलेली जबाबदारी ती त्यांनी अतिशय चोखंदळपणे या ठिकाणी निभवत असताना आपल्याला गोलंदाज राज पाहायला मिळतोय। परंतु पहिल्या ओव्हरमध्ये राज इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्या टीमसाठी खरं तर ट्रम्प कार्ड ठरतोय तो। आणि थोडंसं मानसिक प्रेशर। पहिल्या षटकामध्ये फलंदाज देखील चांगले असतात, गोलंदाज देखील चांगले असतात, परंतु ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला आता एक मानसिक दडपण निर्माण जरूर होईल राजन 11 टीमसाठी। न्यू बॅट्समन लेफ्ट हँडेड फलंदाज इन्स्टेड ऑफ वीर। नेहमीच एक बोरिवलीची टीम आपल्याला पाहायला मिळते तर दुसरीकडे डॉक्टर खाडे यांची DN नगर अंधेरी बॉयज ही टीम आपल्याला पाहायला मिळते। मानससाठी खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढलाय। ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवले तर पहिली अधिकृतरित्या धाव स्कोर कार्डवर ऍड झाली। 4 बॉल मध्ये आतापर्यंत एकच धाव, त्यामुळे या 2 उर्वरित बॉल मध्ये कुठेतरी प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न जरूर होईल राजन 11 बोरिवली या टीमच्या माध्यमातून।
तेच पाहणं गरजेचं आहे. हो यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पण तो रिव्हर्स अटेम्प्ट करणं म्हणजे दुधारी तलवार आहे. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, अशा प्रकारचे सध्या इनोव्हेटिव्ह फटके एक्झिक्यूट करताना अनेक खेळाडू पाहायला मिळते, परंतु तुम्हाला त्याची लांबी रुंदी माहिती असणं फार गरजेचं आहे. हँड अँड आय कोऑर्डिनेशन, तुमचं फुटवर्क देखील या सगळ्याच गोष्टी फार मॅटर करतात. परंतु कौतुकास्पद कामगिरी सध्या गोलंदाजी मार्कवर राज करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, सुरेख झेल या ठिकाणी पकडला गेलाय आणि दुसरा धक्का मैदानाच्या बाहेर जातोय. सनी म्हणजे ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करत असताना गोलंदाज राजने राज सिद्ध केलंय आपलं या मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली. व्हॉट एन एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग डिलिव्हर्ड बाय राज. नवीन बॅट्समन गौरांग मैदानामध्ये दाखल झालाय, परंतु आता पहिल्या षटकामध्ये जी अपेक्षित धावसंख्या होती ती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळत नाही. परंतु पहा या संपूर्ण मैदानाचं आय बर्ड व्ह्यू या ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सचिन भाऊ तळेकर यांची स्पर्धा म्हटली की प्रत्येक गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष असतं आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र टेनिस बॉल चॅम्पियन लीगच्या आयोजनाचे असिस्टंट कोच म्हणून जबाबदारी ते स्वीकारणार आहेत. ही देखील गोष्ट फार महत्वाची आहे. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर जात असताना न्यू बॉलर फकीरा मानससाठी पहिला बॉल. हो पहिला बॉल लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. पंचांचा इशारा, जमिनीला हात समांतर केलेत. वाईड बॉलचा इशारा. रीच पासून दूर ठेवण्याचा निर्णय थोडासा अंगलट आलाय गोलंदाजच्या. 2 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. इथून आक्रमकता धारण करावी लागेल, इथून गिअर चेंज करावा लागेल. प्लॅन ए तुमचा सक्सेसफुल होत नाही, बी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, जरूर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी देखील कनेक्शन नीड्स होत नाहीये. आणि पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं, परंतु पंच निर्णयावर तटस्थ आहेत. यावेळी मात्र आपण पाहिलं बाईच्या स्वरूपात 1 धाव जरूर या ठिकाणी प्राप्त झाली आणि तदनंतर मात्र केवळ 3 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण सातत्यानं म्हणत असतो, परंतु आता मात्र समोरची टीम देखील तेवढीच तगडी आहे. डॉक्टर खाडे यांची DN नगर अंधेरी बॉयज ही टीम, या टीमकडे देखील चांगले हुकमाचे एक्के आहेत. त्यामुळे या टीमच्या सोबत खेळत असताना एक चांगली धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक बॉलवर येईल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. 2 षटकांमध्ये घडलं काय तर पहिलं षटक राजने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, 1 धाव खर्च केली, परंतु फकीरा दुसरी गोलंदाजी करण्यासाठी आली. जिथून मोमेंटम राजने सोडलाय तिथूनच त्या मोमेंटमला पकडत असताना तो देखील चांगली गोलंदाजी करतोय. आता समोर आहे, यावेळी मात्र सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, परंतु व्ही शेप मध्ये बॉल चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. दोघांमध्ये तू झाली, कॉलिंग खराब झालंय आणि झेल ड्रॉप झालाय, कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन मॅचेस आपण सातत्यानं म्हणत असतो, परंतु जजमेंट होणं फार गरजेचं आणि तेच कुठेतरी चुकलंय. त्यामुळे गोलंदाज फकीरा थोडासा निराश आहे, हताश आहे. 2 धावा स्कोर कार्डवर ऍड झाल्या आणि या 2 धावेनंतर आता 6 धावा स्कोर कार्डवर. मानासाठी हा बॉल, फकीराचा पुन्हा एकदा दिशा थोडीशी भरकटली आणि यावेळेस सुद्धा पंचांचा इशारा वाईडचा. कुठेतरी दिशेवर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. दिशा चांगली असेल तर तुमची दशा देखील चांगली असते, परंतु सध्या विशेष फरक मात्र पडणार नाही. परंतु ज्या पद्धतीचा दबाव आता टाकले, त्या दबावाला झुगारून त्या सगळ्या शृंखला तोडून आता राजन 11 बोरिवली टीमला इथून आक्रमकता धारण करावी लागेल. यावेळी मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, जजमेंट थोडंसं चुकलंय. पाठीमागे जात असताना पुन्हा एकदा बॉलला पकडलं गेलं, 1 बाउन्स, त्यानंतर 1 सिंगल डबलचा खेळच मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना काय हवं असतं, प्रेक्षकांना षटकार चौकार, प्रेक्षकांना विकेट हव्या असतात, प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला संधी हवी असते आणि ती संधी आता येईल का.
समोर आहे आता गौरांग. फकीराचा बॉल या ठिकाणी गौरांगसाठी. ओ आडव्या बॅटनं मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. स्लॉक स्वीप करायचा होता, गुडघा वाकवला जरूर होता परंतु कनेक्शन नाही झालं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय. डॉट बॉल. ईच अँड एव्हरी डॉट बॉल विल क्रिएट प्रेशर ऑन बॅट्समन. सध्याची परिस्थिती तीच दिसते. एक एक डॉट बॉल प्रेशर तयार करतोय आणि तेच प्रेशर सध्या दिसतंय राजन 11 बोरिवली टीमवर. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकताय डीप लॉंग ऑफला बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगलने मैदानाच्या आतमध्ये डबलचा पूर्णपणे विचार केला तर एकच डबल डिजिट मध्ये आकडा पाहायला मिळतो या स्कोर कार्डवर. टोटल धावा आतापर्यंत 9. 2 षटकांचा खेळ समाप्त म्हणजे 12 बॉल मध्ये आतापर्यंत 9 धावा फक्त काढल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या मैदानाच्या बाबतीत आम्ही सातत्यानं उल्लेख केलेला आहे. सध्या मुंबई म्हटलं की अशा प्रकारची मैदानाची फार कमतरता असते आणि 360 डिग्रीचं मैदान म्हटलं तर ते फार मुश्किल आहे, नामुमकिन आहे. शाहरुख खानचा तो डायलॉग आठवतो. अशा पद्धतीचं मैदान असताना सुद्धा इथे चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. ही संपूर्ण कमिटीचं श्रेय आहे. सचिन भाऊ तळेकर, जितेंद्र कदम सर, अतुल कापसे सर, सागर विचारे, विकास शर्मा, अमित भेल ही संपूर्ण मंडळी आहे ज्यांनी गेले कित्येक वर्ष आम्ही पाहतोय. 3रं वर्ष या स्पर्धेचा आम्ही घटक बनलेलो आहोत आणि 3 वर्षामध्ये ही स्पर्धा आम्ही पाहतोय. अतिशय देखणी स्पर्धा आणि सुव्यवस्थित सुनियोजित कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता ही स्पर्धा सातत्याने यशस्वी होत असते. पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक हाताळत असताना आता 3ऱ्या षटकामध्ये 5 रन केलंय. मनगडातल्या ताकदीचा वापर फ्लिक ऑफ द रिस्क करत असताना या ठिकाणी आपण पाहू शकता मिडविकेटच्या झोनमध्ये परंतु 1 पेक्षा जास्त काही हाताला लागणार नाही. पुन्हा एकदा 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्या राजने पहिल्या षटकामध्ये 1 धाव फक्त खर्च केली त्या राजला पुन्हा एकदा विश्वास ठेवला. आयुष्यात चांगली कामगिरी करा, तुमच्यावर विश्वास वारंवार ठेवला जातो. म्हणूनच मी घडीच्या जाहिरातीचा उल्लेख केला. पहिले विश्वास करो फिर इस्तेमाल करो. आता पहिल्या ओव्हरमध्ये यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा. आता इथे संधी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. सुरेख झेल इथे मात्र डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाने पकडले. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जातोय. दुसरा धक्का लागतोय यावेळेला राजन 11 बोरिवली टीमला. धक्क्यावर धक्का दे धक्का अशीच परिस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडंसं निराश आहे, हताश होऊन खांदे थोडेसे झुकून मैदानाच्या बाहेर तो चाललाय. कारण त्याला माहिती आहे आपल्यावर जो विश्वास ठेवला होता कॅप्टनने त्या विश्वासाला सार्थ ठरणारी कामगिरी आज आपल्याकडून झालेली नाही. क्रिकेट खेळच असा आहे. तो कधी एकेकाळ कोणी गाजवलेला असतो, एक काळ गाजवत असतो, भविष्यामध्ये एखादा गाजवणारा असतो. पण तुमचा पास्ट काय होता हे जास्त महत्वाचं नाही, तुमचा प्रेझेंट काय हे गोष्ट क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे. आज तुम्ही आज या मॅच मध्ये काय करताय याच्यावरच तुमचं भवितव्य अवलंबून असतं. आतापर्यंत आपण पाहिलं 2 विकेट मैदानाच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावर लागली 10. डबल डिजिट मध्ये आता 3ऱ्या षटकामध्ये हा अंक पोहोचला गेला आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शुभम. राजने आज इम्प्रेस केले. जबाबदारीने आपले खांदे मजबूत होतात परंतु आज आपल्या खांद्यांचा चांगला वापर करत राज चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅट्समन शुभम आलाय. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक बॉलच्या खाली. त्याच्या हातातून कॅच उडाला स्प्रिंग सारखा परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर बॅकअप आहे, त्याने कॅच घेतली. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये काय घडतंय, जो मैदानाच्या आतमध्ये येतोय आल्या पावली माघारी जातोय हेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. एकतर्फी केलेलं मॅच, एकतर्फी असलेली मॅच आणि किरण एकतर्फी असलेलं प्रेम कुठल्याच प्रेक्षकांना आवडत नाही. बॉलर इज ऑन हॅट्रिक. चला कौतुक आज करावं लागेल. आमचे पंच पॅनल आहेत शशी साटम सर, हनी पटेल, रुपेश मिस्त्री सर,
हे फार नावाजलेले पंचांचा पॅनल आहे जो सातत्यानं मोठमोठे टुर्नामेंट कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून शुभम शिंदे कॅमेरामन आणि शुभम शिंदे आणि दीपेश राहुल हे कॅमेरामन आहेत ज्यांनी खरं तर कॅमेरामन म्हटलं की अगदी घारीसारखी तीक्ष्ण नजर ठेवावी लागते, परंतु ह्या सगळ्या भूमिका ते लिलेया पेलतात. आणि त्याचमुळे आज जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी त्यांचं देखील विशेष योगदान राहिलेलं आहे. भरपूर चर्चा होईल, परंतु सध्या चर्चा होते गोलंदाज राजची. नवीन बॅट्समन आला, यावर मात्र फुलर लेनचा बॉल आडव्या पट्ट्यानं मारायचा होता मिड विकेटला. पहा, घर फिरले की घराचे वासही फिरले जातात. आता फुलटॉस बॉल होता तरी देखील नीटचं कनेक्शन झालेलं नाहीये. अशीच परिस्थिती सध्या आपण राजन 11 बोरिवली टीम साठी आहे. हवा देखील त्याच दिशेनं अनुकूल आहे. अशा अनुकूल परिस्थितीमध्ये देखील मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि आता ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये जर कोणावर असेल तर तो आहे गौरांगवर ती जबाबदारी आहे. तो जबाबदारी पूर्ण करेल का? ओ फ्लिक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिंगल डबल, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये एकीकडे जर पाहिलं तर व्हाईट टी शर्ट घालून आणि व्हाईट पॅन्ट, म्हणजे सध्याची मॅच जर पाहिलं तर टेस्ट क्रिकेट चालू आहे का असं चित्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. परंतु प्रेक्षकांना षटकारांची आतषबाजी हवी. आतापर्यंत 12 धावा फक्त स्कोर कार्डवर लागल्यात आणि बॅट्समन अरुण तयार. यावेळी मात्र फटका चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर पॉइंटच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक दूरवरून जातोय बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल. या स्कोर कार्डचा जर विचार केला तर आतापर्यंत लागल्यात 13 धावा आणि एकच डबल डिजिट मध्ये कुठेतरी आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या व्यतिरिक्त फक्त सिंगलचे आकडे आणि फक्त विकेटचे आकडे या मैदानाच्या या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. विचार विमर्श केला जातोय, थोडीशी बातचीत जरूर केली जाते. इथून आक्रमकता धारण केली जाईल का? एक अध्याय संपला म्हणजे 3 षटकांचा खेळ, परंतु नवीन अध्यायाला जी सुरुवात केली जाईल ती विस्फोटक अंदाजाने केली जाईल का? राजचं कौतुक करावं लागेल. त्याने आतापर्यंत 2 स्पेल टाकले, म्हणजे 12 बॉल त्यांनी डिलिव्हर्ड केलेत, ज्याच्यामध्ये फक्त धावा खर्च केल्यात 5 आणि ज्याच्यामध्ये 4 विकेट घेतल्यात. अभूतपूर्व कामगिरी सध्या तो आपल्या टीमसाठी करतोय. अर्थातच डॉक्टर खाडे यांची टीम, अर्थातच DN नगर अंधेरी, आणि सातत्यानं चर्चेत राहिलेली आहे ही टीम. गोलंदाजाच्या जीवावर देखील अनेक मॅचेस आपण जिंकू शकतो, फक्त बॅट्समनच महत्वाचे नसतात हे आज दाखवून देत असताना आपण डॉक्टर खाडेस DN नगर अंधेरी बॉयज या टीमला पाहायला मिळते, ज्यामध्ये गोलंदाजचा खऱ्या अर्थानं तोफखाना फ्रंटलाईन सीमर राजने सुरुवात केली. तदनंतर दुसरं षटक हाताळलं होतं फकीराने, अप्रतिम षटक हाताळलं होतं. आणि आता चौथं षटक करीम. ओ यावेळी आता लिडिंग एज घेतली, तिथे क्षेत्ररक्षक आहे फ्लाइंग स्लिपला, त्याच्या हातामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय. सिंगल सिंगल आणि सिंगल. या मॅच मध्ये काय घडतंय? मनगटातल्या ताकदीचा इथे वापर करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे, परंतु शक्तीचं देखील प्रदर्शन करावंच लागतं. शक्ती प्रदर्शन तुम्हाला क्रिकेटमध्ये करावं लागतं, शक्ती प्रदर्शन तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये करावं लागतं. ओ यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. या वेळेला आपण पाहतो डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. आता नो बॉलच्या माध्यमातून असू द्या किंवा वाईड बॉलच्या माध्यमातून धावा येणं फार गरजेचे. या बॉलवर 2 आणि त्यानंतर पंचांनी हेलिकॉप्टर फिरवलाय. अर्थातच फ्री हिटची संधी, फ्री लायसन्स ये मौके बार बार नाही आते. संधी चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असतात, आताच तुम्ही घ्या नाहीतर ती देखील हातातून निसटून जाईल. आणि त्या संधीचं सोनं ज्याला आयुष्यामध्ये करता येतो तोच खरा तर लढवय्या असो. अरुणसाठी हा बॉल, फुलर लेनचा बॉल, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या हाताला चटका देऊन बॉल सीमारेषा पार. षटकार, मच निडेड षटकार, सिक्सर फॉर राजन 11 बोरिवली टीम. अरुणने आता हात खोलायला सुरुवात केली. 22 धावा आता स्कोर कार्डवर आल्यात. आयुष्य तुम्हाला जर मागे खेचत असेल तर तुम्ही
समजा की तुम्ही पुढे जाणार आहात, कारण धनुष्याची दोरी जितकी मागे खेचली जाते तितका धनुष्यबाण पुढे जात असतो. त्यामुळे बॉल पोचवा, जरा बॉल पाठवा. त्यामुळे इथून देखील काही बिघडलेलं नाही, इथून देखील आयुष्याची सुरुवात केली जाऊ शकते. अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आठवतो, हम जहाँ खडे रहते वही से लाईन शुरू होती है. इथून देखील सुरुवात होऊ शकते, परंतु ती आता दमखम दाखवावी लागते. परंतु अरुणकडे पाहिलं तर एक डेलिकेट शरीरयष्टी असलेला हा खेळाडू आहे, परंतु क्रिकेट के लिए फिगर की नाही जिगर की जरूरत होती है, आणि ती जिगर तुम्हाला दाखवणं फार गरजेचं आहे. आणि या बॉलवरती जिगर दाखवली आणि फटका ट्रॅव्हल केलाय डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषा पार, फरार, षटकार, 6 धावा. या 6 धावाने आता स्कोर कार्डला कुठेतरी आकार प्राप्त होतोय. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. करीम पुन्हा एकदा तयार. ओ यावेळी मात्र बॅक टू बॅक दुसरा येईल का? फटका तर चांगला आहे, परंतु धावा किती देतील? पंचांचा इशारा आलाय. अर्थातच इट्स अ 4 रन, 4 धावा. बॉल आहे कमजोर, बॉलरने फलंदाजाने लावलाय जोर, बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पार. येईल 4, 4 धावा. चौकार. 26 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. बॉल पाठवायचंय. आणि या मैदानाचा जर विचार केला तर एकीकडे आम्ही वारंवार उल्लेख जरूर करतोय की नैसर्गिक अडथळे आहेत, परंतु आता त्यांना अडथळे जरी आम्ही कॉमेंट्रीच्या भाषेत जरी बोलत असलो, आमच्या समालोचनाच्या भाषेमध्ये, तरी आज हेच वृक्ष आहेत जे आपल्याला शीतल सावली देतात, हेच वृक्ष आहेत जे आपल्याला मधुर फळे देतात, आणि हेच वृक्ष आहे ज्यांच्या छत्रछायेखाली आपल्याला समाधान प्राप्त होते, आपल्याला ऑक्सिजन देतात. त्यामुळे जास्तीत जास्त झाडं लावण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. करीम टू अरुण, ही बॅटल रंगत असताना ओ यावेळी मात्र आणखीन एक दमदार स्ट्रोक. व्हॉट अ फंटास्टिक. यावेळी मात्र सीधी बात, नो बकवास. बॉल सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. करीमच्या गोलंदाजीवर आता हल्ला बोल करायला सुरुवात केली बॅट्समन अरुणने. 2 षटकार 1 चौकार ठोकत असताना वाटलं होतं कुठेतरी आपला संघ ढासळतोय, आणि अशाच परिस्थितीमध्ये हातामध्ये बॅट नाही तर जणू तलवार घेऊन लढायला सुरुवात केली. इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा नाही. परिस्थितीवर मात करून आता मात्र आपल्या टीमसाठी तो एखाद्या भिंतीसारखाच उभा राहिलाय. आतापर्यंत 32 धावा स्कोर कार्डवर. दुसऱ्या तिसऱ्या षटकापर्यंत आपण पाहिलं तर धावा होत्या स्कोर कार्डवर. 13 धाव्या होता. इथे मात्र फटका आणखीन चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का? डिसिजन इज पेंडिंग. हो अगदी तुटून पडलाय बॉलवर. येस, हा बॉल होता खोलवर, तुटून पडलाय बॉलवर. अनुरने फेकला बॉल सीमारेषा पार. आलाय षटकार, 6 धावा. काय अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन, मनगटातल्या ताकदीचा वापर पहा. मी अगोदर सांगितलं होतं फार डेलिकेट शरीरयष्टी आहे, परंतु मनामध्ये असलेली जिद्द तुम्हाला यशाकडे घेऊन जातं, आणि तेच करीमवर आता हल्ला चढवलाय. ओ यावेळी मात्र बॅटची कडा घेतली. जरूर यशांच्या मागे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल जरूर प्राप्त होईल, परंतु अरुणच्या या बॅटिंगचं जरूर कौतुक होतंय. ज्या पद्धतीनं ती चौथ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्यांनी 26 धावा ठोकून काढल्यात आणि 39 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात. अडचणींचा रस्सा होता, परंतु त्या रस्त्यातील काटे मात्र दूर करत असताना आता अरुण एक चांगला रस्सा आपल्या टीमसाठी तयार करतोय. काय अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन अरुण करतोय आपल्या टीमसाठी. अरुण फटके मारतोय मन भरून. प्रेक्षकांचं आता मन भरून जरूर आलंय. शेवटचं षटक आहे. स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मोनू तयार.
शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. इथे फ्री लायसन्स जरूर असेल अरुणसाठी, परंतु अरुणने ती सुरुवात अगोदरच केली. ना हम किसी के सामने झुकते ना किसी के सामने रुकते. अरुणने ज्या पद्धतीनं सुरुवात केली, आता मोनूचा शेवटचा स्पेल आहे, त्या षटकामध्ये किती धावा येतील. ओ यावेळी मात्र अगोदर शफल झाले होते. आडव्या पट्ट्यानं मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न सध्या अरुणच्या डोक्यामध्ये आहे, परंतु स्वतःवर विश्वास दाखवला यावेळेला. गौरांगने विश्वास दाखवला आणि त्यानंतर 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. आतापर्यंत 40वा स्कोर कार्ड वर लागल्यात. ऊन सावलीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय, कधी ऊन तर कधी सावली. आजचा दिवस थोडस क्लाउडी आहे, त्यामुळे खेळण्यासाठी देखील थोडीशी मजाच येते. मोनू पुन्हा एकदा तयार गौरांगसाठी. गौरांनी स्वतःवर विश्वास दाखवलाय, परंतु सिद्ध होईल का. ओ यावेळी मात्र त्याच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, नजरेपासून जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न, थोडासा अंगलट जरूर आलाय. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. एक सिंगलने 42 धावेपर्यंत 41 धावेपर्यंत आता संघ पोहोचलाय. असं वाटलं होतं कुठेतरी धारा तरी ती कोसळलाय, परंतु वैशिष्ट्य आहे, सुरुवातीला हा संघ कोसळतो, नंतर कारंजासारखा उसळतो. आता कारंजासारखा उसळायला सुरुवात झाली. ओ यावेळी मात्र फटका नक्कीच फसलाय जरूर, परंतु फाईन लेगला शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय. 22च्या स्वरूपात एक सिंगल. पंचांचा इशारा आलाय. पंचांची भूमिका आज फार महत्वाची राहिली, कारण नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक नामवंत पंचांचा पॅनल, शशी साटम पॅनल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांची संपूर्ण टीम आता सध्या आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी आज अतिशय महत्वाची भूमिका, हनी पटेल असतील, रुपेश मिस्त्री असतील, खूप चांगली पंचांची भूमिका. अगदी चॉप केलाय. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल निष्प्रभ करून टाकलाय, जागच्या जागी उभा ठेवलाय, अगदी खीळ बसवली बॅट्समन अरुणला. आणि इथे मात्र सध्याच्या घडीला जर आपण पाहिले, ज्या बॉलवर सगळ्यात जास्त डॉट बॉलचे पर्सेंटेज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय, तोच बॉल सध्या टाकत असताना मोनू पाहायला मिळाला. ओ यावेळी मात्र शफल होत असताना श्रीकरेंचा फटका फसला यष्टिरक्षक बॉलच्या खाली आणि अरुणच्या एक आक्रमक पारीचा अंत होत असताना आणि अरुण या बॉलवर शांत होत असताना 24 धावांची आक्रमक 10 बॉल मध्ये 26 धावांची आक्रमक खेळी करत असताना अरुण मैदानाच्या बाहेर. शॉर्ट बट स्वीट इनिंग आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असताना कुठेतरी वाटलं होतं जसं पानांची पानगळ होते आणि असं वाटतं की आता सगळं काही संपलं. अशाच परिस्थितीमध्ये अरुणनी एक संजीवनी देणारे षटकार आणि चौकार ठोकत असताना तो मैदानाच्या बाहेर गेलाय खरा, परंतु आपल्या संघाला जिंकण्याची कुठेतरी आशा पल्लवित करून गेलाय, त्यामुळे त्याची पारी अतिशय महत्त्वपूर्ण राहिली. 10 मध्ये 26 अफलातून बॅटिंग, एक्सलंट पीस ऑफ बॅटिंग. शेवटचे काही बॉल डिलिव्हर्ड करण्याचे बाकी आहे, त्याच्यामध्ये आता अनिकेत स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहतोय, याची देखील मजबूत शरीरयष्टी आहे, परंतु आज कशा पद्धतीने तो खेळतोय. क्षेत्ररक्षण जरूर एक फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक जरूर तैनात केलाय. ओ यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. ओ यावेळी मात्र आपण पाहू शकताय पंचांचा इशारा, बॅट्समन आउट. या मॅच मध्ये काय घडलंय तर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर डॉट बॉलचे पर्सेंटेज देखील भरपूर आहेत. मॅच मध्ये स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं म्हणत सुरुवात अगदी सावकाश झाली, परंतु तदनंतर मात्र ही सुरुवात जर आपण पाहिलं तर फक्त अरुण या फलंदाजाने फक्त या स्कोर कार्डला पुढे वेगानं चालवण्याचं काम केलं, परंतु तदनंतर आलेले सगळेच बॅट्समन कुठेतरी निष्प्रभ होत असताना अगदी आपण पाहिलं तर एक छोटी धावसंख्या आतापर्यंत उभी राहिली. समोरची टीम देखील तेवढीच चांगली आहे. म्हणून तयार गौरांगसाठी हा बॉल यावेळी आपण पाहू शकतो व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल. आतापर्यंत या मॅचचा जर विचार केला तर तब्बल 43 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात आणि 44 धावा मी म्हणेन सन्मानजनक स्कोर आहे.
असं वाटलं होतं प्रोजेक्टेड स्कोअर पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु सध्या 44 धावांचं लक्ष ठेवलं, मी म्हणेन चांगलं लक्ष सध्या ठेवलं गेलेलं आहे. परंतु डॉक्टर खाडेस, अंधेरी DN नगर अंधेरी बॉयज ही टीम देखील एक कसलेली टीम आहे. परंतु राजन 11 बोरिवली या टीमला आता गोलंदाजीमध्ये करामत करावी लागेल. काय घडतंय या मॅचची कहाणी, लेट्स सी. चला लुसी 11 रॉयल स्टॅनर विक्रोलियन्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो आपण टॉससाठी या. लुसी 11 रॉयल स्टॅनर विक्रोलियन्स. रॉयल स्टॅनर विक्रोलियन्स चला टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. चला 30 मध्ये करायचे आहेत. 30 बॉलमध्ये करायचे आहेत 44 धावा डॉक्टर खाडेज DN नगर अंधेरी बॉयज या टीमला. आणि आता 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
रोहन आणि राज सिंग हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता स्पेल कशा पद्धतीने हाताळला जातोय राजन 11 बोरिवली टीमच्या माध्यमातून याकडेच लक्ष लागून राहिले. फ्रंटलाईन सीमर गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, रोहनसाठी पहिला बॉल वाईड. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावेने या ठिकाणी स्कोर कार्डवर. बॉलरचं नाव सांग. राजन. संघाचं नाव देखील राजन 11 आहे आणि राजन गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र आपण पाहू शकतोय गुडलेन स्पॉट वरचा टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त डॉट बॉल आपल्याला त्या देखील क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पूर्णपणे बीट केलंय. अशा प्रकारचे डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये प्रेक्षकांसाठी नक्कीच एक उत्कंठावर्धक ही मॅच होऊ शकते. परंतु ज्या पद्धतीने आता स्पेल टाकायचा प्रयत्न केला जातोय, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जर चांगलं पडलं तर इथून थोडंसं प्रेशर जरूर बिल्टअप होऊ शकते. नेक्स्ट मॅच टॉससाठी या. लुसी 11 रॉयल स्टनर विक्रोलियन्स. रॉयल स्टनर विक्रोलियन्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो टॉससाठी या. चंदन गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर करत असताना पहिला बॉल व्ही शेपने खेळत असताना डीप लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून बॉल सीमारेषा पार, चौकार. 38 सर्कलचा वापर करत असताना, आणि हीच तर खासियत असते, P1च्या पहिल्या षटकाचा वापर करायचा असेल तर अशा प्रकारचे फटके फार महत्वाचे असतात. मिडॉनच्या डोक्याच्या वरून हा बॉल ट्रॅव्हल केलाय. 5 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा प्रयत्न जरूर होता. चंदन याचा चॉप केलाय, फॉलो थ्रू मध्ये गॅदर केले, डॉट बॉल आलाय. अशाच प्रकारचे डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये थोडंसं प्रेशर जरूर बिल्टअप राहील. परंतु ही मॅच दोन्ही संघ सोडणार नाहीत. प्रत्येकाला जिंकायचे 1,11,111 रुपये आणि मानाची, अभिमानाची, सन्मानाची ही ट्रॉफी प्रत्येकाला आपल्या गावामध्ये घेऊन जायचं आणि त्यासाठी हा अट्टहास. इथे मात्र फटका चांगला आहे. फुलर लेनचा बॉलला फिरवून दिलाय, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये नैसर्गिक अडथळा, झाडांना इथे मात्र बॉल अडला गेलाय. तोपर्यंत आज या सगळ्याच गोष्टी आणि म्हणूनच फलंदाजाने आता डोक्यावर हात टाकलेत. या सगळ्याच गोष्टी तुम्हाला चाणाक्ष बुद्धीने आज सामोरं जावं लागणार आहेत. त्यामुळे खेळताना तुम्हाला दिशा देखील फार महत्वाची आहे. तुम्ही मिड विकेटला खेळू शकता, तिथे थोडासा अडथळा जरूर आहे, परंतु व्ही शेप मध्ये तुम्ही खेळलात तर तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचा धोका नाही दोन्ही एंडनी. त्यामुळे तुमचं आज कौशल्य तुम्हाला पणाला लावावं लागेल. या 2 धावेनंतर स्कोर कार्डवर आता धावा लागल्यात. 7 धावा, 7 रन्स. चंदन पुन्हा एकदा तयार रोहनसाठी. चांगला फटका. कव्हरच्या दिशेनं बॉलला ट्रॅव्हल करत असताना झाडाला बॉल अडला जातो आणि बघता बघता सीमा रेषेच्या जवळ जातोय, सीमारेषा ओलांडतोय आणि इथे मी म्हणेन नशिबाचा चौकार जरूर आलाय. तिथे झाडाला बॉल अडला आणि त्यानंतर मात्र दिशा बदलली गेली. या गोष्टी आता थोड्याशा तुम्हाला चतुर चाणाक्षच राहावं लागेल या मैदानामध्ये खेळायचं असेल तर. 11 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि सेन्सिबल क्रिकेट देखील या ठिकाणी आपल्याला रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्या अगोदरच्या बॉलवर आक्रमकता, कारण संयम आणि आक्रमण ही एका नाण्याची 2 बाजू आहेत आणि दोन्ही बाजू तुम्हाला ठेवाव्याच लागतात तुमच्याकडे. यावेळी मात्र शफल होत असताना सरळ पट्ट्याने या वेळेला आपण पाहतोय डीप लॉंग ऑफ वरून बॉल सीमारेषा पार, 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. 15 धावा पहिल्या षटकामध्ये मॅचचा रिझल्ट काय लागू शकतो याचा अंदाजच देऊन दोन्ही बॅट्समन, ज्याच्यामध्ये रोहनचे आक्रमक खेळी आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून सगळ्याच धावा
आत्तापर्यंत रोहननेच सगळे बॉल फेस केले. ते 14 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि थोडंसं आता संकटात जरूर टाकलंय राजन 11 बोरिवली टीमला. बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी झाली नाहीये आणि त्याचाच मोबदला, कारण तुमच्यासमोर एक फायटिंग स्कोर हवा असतो. आज या मैदानावर तुम्हाला पहिल्या मॅचमध्ये 58 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 59-60चं टार्गेट होतं, तिसऱ्या मॅचमध्ये 82 धावा झाल्या होत्या, तिथे 83 धावांचं टार्गेट होतं. त्यामुळे या मैदानावर आम्ही वारंवार उल्लेख करतोय, कोणताही स्कोर विजयाची तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही. आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील कोणताही स्कोर तुम्हाला विजयाची कधीच गॅरंटी दिली जाऊ शकत नाही. हिम्मत मर्दा तो मदद खुदा, परंतु तुम्हाला ती तुमची हिम्मत दाखवावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आलेत 15. दुसरा स्पेल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अनिकेत तयार आहे आणि त्याच्या समोर राज. अनिकेत टू राज. 2 स्पेल राजने हाताळलं होतं, 5 धावा खर्च केल्या, ज्याच्यामध्ये 4 विकेट घेतले होते. तो राज आज सिद्ध आपली हुकूमत सिद्ध करतोय. पहिलाच बॉल स्विच हिट, धाडस जरूर केलंय. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडासा जरूर चुकलाय, परंतु जर लागला असं तर वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. परंतु धाडस जरूर केले राजने. पहिल्या बॉलवर स्विच हिटचा प्रयत्न केला होता आणि अशा प्रकारचे सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्कूप, स्विच हिट, बरंच काही घडामोडी, पॅडल स्वीप असे भरपूर काही फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. फॉलिंग स्वीप हे तर हल्ली सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेला हा फटका आहे. अनेक बॅट्समन त्याचा प्रयत्न करतात, पण तिथे तुम्हाला बॉलवर नजर, अर्थात हँड अँड आय कोऑर्डिनेशन तुमचा खूप चांगला असावा लागतो, फुटवर्क चांगला असावा लागतो. इथे पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, कारण माहिती आहे आपल्या टीमला आता धावा कशा जोडायच्या आहेत, मागणी तसा पुरवठा. सध्याच्या घडीला दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत तयार. राजसाठी पुढचा बॉल अनिकेतचा. ओ फटका चांगला आहे. विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवर जातोय. पुन्हा एकदा झाडाला बॉल आदळतोय, बघता बघता सीमारेषेच्या जवळ जातोय, बॉलला अडवलं जाईल. थ्रो मात्र चुकीच्या दिशेने होत असताना आपण पाहतोय. आज भरपूर काही चुका होतात, चुकांवर चुका सातत्यानं आपण पाहतोय. राजन 11, कारण क्रिकेटमध्ये आम्ही वारंवार सांगत असतो तुम्हाला चुकीला माफी नाहीये, चूक करून चालणार नाही. तुम्ही 1,11,111 रुपयाची टुर्नामेंट खेळत आहात, प्रतिष्ठित टुर्नामेंट खेळत आहात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या चुका तुम्हाला माफ जरूर नसणार नाहीत. 20 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे, पंचांनी हात फैलावलेत आणि इथे मात्र वाईडचा इशारा. या सगळ्या गोष्टी थांबवाव्या लागतील, परंतु झुकलेले खांदे जरूर हे सांगतायत की या मॅच मध्ये कुठेतरी मनस्थिती थोडीशी आपण पाहिले राजन 11 बोरिवली टीमची, तर त्यांनी आशा सोडली, अशाच मनस्थितीमध्ये पाहायला मिळतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रोहनचा बॉल बघता बघता सीमारेषेच्या जवळ चाललाय. काय चाललंय, ओ काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट आता सॅक्रिफाईस जरूर झाली राजनला. सुरुवातीला समय सूचकता किती महत्वाची असते, टेम्परामेंट क्रिकेट खेळत असताना हा देखील फार महत्वाचा असतो. तो आला, त्याला असं वाटलं की हा बॉल चौकार गेला आणि म्हणून मधीतच थांबलाय, परंतु जसं त्याच्या लक्षामध्ये आलंय की नाही, बॉल ट्रॅव्हल झालेला नाही सीमारेषेच्या पलीकडे, आणि तिथून मात्र पुन्हा धावायला सुरुवात झाली राजने. तोपर्यंत यष्ट्यांच्या जवळ त्या ठिकाणी नक्कीच बॉलर होता, त्यांनी बॉलला पकडलंय. नवीन बॅट्समन दीप मैदानाच्या आतमध्ये चाललाय, परंतु या मॅच मध्ये खरं तर डॉक्टर खाडेस DN नगर अंधेरी टीम नवीन बॅट्समन दीप, विजयाचा दीप आता लावायचा आहे, त्याला देखील माहिती आहे. ओ यावेळी मात्र फटका चांगला आहे. कोलर टप्प्यावरचा बॉल होता, ज्युसी फुल टॉस करून खेळत असताना फक्त बॅटने दिशा दिली बॉलला. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक आला, तोपर्यंत एक सिंगल.
फार सेन्सिबल क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, जिथे गरज नाही तिथे मोठे फटके मारताना दिसत नाहीयेत, परंतु सुरुवात मात्र दमदार रोहनने केली होती. आता दीप आलाय. ओ फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. जजमेंट मी म्हणेन त्या ठिकाणी अडथळे जरूर आहेत. आज अडथळ्यांना सांगा, तुम्हाला सांगावं लागेल की प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर ह्याच गोष्टी फेस कराव्या लागतात. 25 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. चं टार्गेट आहे. एकोणीस धावांची अजूनही गरज आहे. 18 बॉल 19 धावा. मॅच संपलेली नाही, मॅच आता जरूर बनलेली आहे. 18 मध्ये 19 डिफेंड देखील केल्या जाऊ शकतात, परंतु तशा पद्धतीची भेदकता असणारी गोलंदाजी तुम्हाला दाखवावी लागेल. अचूक टप्प्यावरचा टिचून मारा जर केला तर या मॅचचं चित्र पलटायला वेळ लागणार नाही, कारण क्रिकेट आणि आयुष्याचा खेळ बदलायला कधीच वेळ लागत नाही. स्वामी समर्थ म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, परंतु आता ती कला तुम्हाला आता दाखवावी लागेल. परंतु समोर ज्या पद्धतीने आतापर्यंत सेट बॅट्समन तो भरपूर काळ मैदानामध्ये राहिलाय, त्याने भरपूर चौकार देखील ठोकलेत. असा सध्याच्या घडीला आपण रोहनला मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये स्ट्रायकर बॅट्समन म्हणून पाहतोय, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2-3 चौकार आपण पाहिलेत. ओ पहिलाच बॉल, यावेळी मात्र स्कूप करायचा होता, पुढे सरसावला जरूर होता, परंतु टायमिंग जुळलं नाही आणि इथे मात्र एक सिंगल जरूर काढली जाते. काहीतरी इनोव्हेटिव्ह फटके मारण्याचा प्रयत्न रोहनच्या माध्यमातून होता आणि आउटफील्ड देखील भरपूर फास्ट आहे, ते खाली क्षेत्र होतं. हा फटका जर सजला असा तर नक्कीच 4 धावा देऊन देखील गेला असा. प्रयत्न चांगला होता आणि अशा प्रकारचे फटके तुम्हाला प्रयत्न करावेच लागेल. ओ आवाज तर चांगला आलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. सुरेख झेल त्या ठिकाणी पकडला जातोय. आणखीन एक विकेट. चला मी विनंती करेन लुसी 11 टॉस साठी या आणि सोबत रॉयल स्टनर विक्रोलियन्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी या. इथून मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो, कारण आता अजूनही बॉल शिल्लक असतील जवळजवळ 10 बॉल मध्ये 16 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 16 मध्ये 18 धावा करायच्या आहेत. इथून एखादा विकेट पुन्हा एकदा गेला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा राजन 11 बोरिवली टीम पुनरागमन करू शकते. हाथों की लकीरों पर विश्वास मत करना, क्योंकि लकीरें उनकी भी होते जिनके हाथ नहीं होते. एखाद दुसरा विकेट या मॅच मध्ये पुनरागमन जरूर केलं जाऊ शकतो. तुमच्या मनामध्ये जिद्द असणं फार गरजेचं आहे, तो उत्साह असणं फार गरजेचं आहे. न्यू बॅट्समन आकाश. रोहन आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांना करायचे आहेत 16 मध्ये करायचे आहेत अजूनही 18 धावा. आकाश साठी हा बॉल. ओ हा या वेळेला आपण पाहू शकतो चॉप केलाय. चांगली गोलंदाजी करत असताना आता 15 मध्ये करायचे 18. मॅच आता बनत चालली आहे. प्रेक्षकांचा उत्कंठ आता शिगेला पोहोचत चालले. इथे मात्र फ्लिक केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. त्याच्याकडून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? यस पंचांचा इशारा. ही चूक मी म्हणेन घोड चूक आहे आणि इथे मात्र आणखीन 4 धावा. जो प्रेशर रिलीज झाला होता 3 बॉल नंतर, तो प्रेशर या चौकाराने कुठे प्रेशर निर्माण झाला होता 3 बॉल नंतर, तो प्रेशर कुठेतरी आता रिलीज करत असताना
बॅट्समन आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षणाची साथ देखील फार महत्वाची आहे. ओ यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं जरूर होता, परंतु इथे मात्र डॉट बॉल आलाय. या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 डॉट बॉल आलेत आणि एक चौकार आता गेला ना, एक चौकार आलाय. सरळ पट्ट्याने क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. चांगला प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश लाभलेलं नाहीये. बॉल थोडासा पुढे राहिला, झेल ड्रॉप झाला आणि बॉल वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर द रोप, 4 धावा, चौकार. आकाश म्हणतोय ये दिल मांगे मोर, आलाय 4. आणखीन 4 धावा स्कोर कार्ड वर. आणि आता या मॅच मध्ये जवळजवळ डॉक्टर खाडेज, DN नगर बॉयज अंधेरी वर्चस्व गाजवण्याच्या तयारीत आहे. इथून देखील हुकूमत सिद्ध करता येऊ शकते राजन 11 बोरिवली टीमला, परंतु आता 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 मध्ये करायचे आहेत. मध्ये करायच्या 10 धावा. जवळजवळ रन टू बॉल इक्वेशन आता आलाय. मध्ये 10 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर विनय. विनयच्या या स्पेलला आता फार महत्व आहे, कारण या स्पेल मध्ये 2-3 जर डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये जिवंत राहण्याचं आशा कुठेतरी पल्लवित होऊ शकतात. विनयवरती जबाबदारी आहे. चौथा स्पेल तो सध्या हाताळत असताना 12 मध्ये करायच्या 10 धावा, परंतु आक्रमक शैलीचा फलंदाज, सेन्सिबल आणि आक्रमकता यांचं नाव म्हणजे रोहन सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. तो चांगल्या पद्धतीनं खेळतोय. तो सेट बॅट्समन झालाय. ओ पुल, पॉवरफुल, वंडरफुल, व्हॉट अ फंटास्टिक शॉट, परंतु धावा मात्र देऊन जातील 4, चौकार. आता 11 मध्ये करायचे 6. आता ही मॅच कुठे आली पहा. मध्ये 6 करायचे. वाटत होतं कुठेतरी वर्चस्व गाजवतील, परंतु मी विशेष कौतुक करेन रोहनचं. ज्या पद्धतीनं तो आतापर्यंत खेळतोय, ज्या पद्धतीनं त्यांनी सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये आज तो खेळलाय. डोक्यावर थोडासा बर्फ ठेवून परफेक्ट क्रिकेटिंग शॉट त्याच्या बॅटमधून आज आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचमुळे सध्या विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना सध्या तरी संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल. आता करायचे आहेत 5. बॉल आहेत 10 मध्ये 5 करायचे आहेत. आकाश आहे स्ट्राईकला. विनयचा पुढचा बॉल. ओ यावेळी मात्र दिशा खराब आहे. वाईडचा इशारा दिलाय पंचांनी. आणखीन एक धाव ऍड होते. अगोदरच दुष्काळ, त्याच्यामध्ये आलेला 13वा महिना, म्हणजे आणखीन एक बॉल, या आणखीन एक धाव स्कोर कार्डवर ऍड होईल. आता 4 फक्त करायचे आहेत 10 बॉल मध्ये. सोपं सोयीस्कर आव्हान सध्या आपण पाहतोय डॉक्टर खाडेज, DN नगर अंधेरी बॉयज यांच्या, DN नगर अंधेरी या टीम साठी. आणखीन एक सिंगल धाव. मॅच मधली रोमांचकता संपली. या मॅच मध्ये आता जवळजवळ निर्णय सेट होण्याच्या मार्गावर आहे. समोर जर आपण पाहिलं रोहन, लढण्यासाठी समोर धावसंख्याच नव्हती, परंतु हा पहा क्रिकेटचं खरं तर मादक सौंदर्य दाखवणारा फटका अडलाय जरूर, परंतु हा जरूर षटकार असता जर इथे झाडं नसती तर. परंतु चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु चांगलं. प्रेक्षकांना अशाच प्रकारचे फटके पाहायला आवडतात.
आणि तेच फटके इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. पाठमोरा होत असताना जजमेंट खूप चांगलं या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु या कॅचचं विशेष कौतुक आहे. मॅच हातातून सुटली परंतु या कॅचचं कौतुक जरूर करावं लागेल. आपलं दिलेलं काम 100% पाडून आता मैदानाच्या बाहेर जात असताना सध्या रोहन पाहायला मिळतं, परंतु आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय. चला शेवटची वॉर्निंग आहे. लुसी 11 आणि रॉयल स्टनर विक्रोलियन्स दोन्ही टीम. लुसी आलेली आहे. लुसी 11 टीमचा कॅप्टन आलेला आहे. रॉयल स्टनर विक्रोलियन्स टीमचा कॅप्टन आपण चला टॉस साठी यायचंय. 3 धावांची आवश्यकता आहे आणि अजूनही बॉल असतील 9-7, माफ करा 7 बॉल 1 धावेची, माफ करा 1 धावेची गरज आहे. औपचारिकता आता शिल्लक. स्कोर इज लेवल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र शरीराचा वेध घेतला आणि ओव्हर समाप्त झाली. चला मॅच औपचारिकतेच्या दिशेनं जाईल का, की या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये एखादा निर्धाव षटक पडेल का, काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टनिटी. वी विल नॉट प्रेडिक्ट एनिथिंग अबाउट द क्रिकेट. कधी चला टॉस साठी. Score is level. 1 more run required to get victory for Dr. Khades. DN Nagar Andheri, DN Nagar boys. Score is level. शेवटचा बॉल, शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर अपील अगदी अमरेला टाइप क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवत असताना आपण पाहतोय. थोडस प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून. पहिला बॉल आलाय डॉट. या मॅच मध्ये काय घडू शकतं का. चला सात बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव आदरणीय जितेंद्र कदमसर यांच्या शुभास्ते टॉस घेतला जाईल. यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि 1 धाव काढत असताना या ठिकाणी या आजच्या मॅच मध्ये विजय संपादित केलेला आहे डॉक्टर खाडेस DN नगर या टीमने. अभिनंदन, वेल प्लेड. हॅलो. Yes, Royal Stunner Vikrolians team won the toss and elected to ball first and invite Lucy 11 team for the batting. Good night. Sweet dream. Man of the match. The match. Thank you so much, Yamatsa, man of the match. बॉलिंग अटॅक चांगली राहिली कदाचित.